स्वर्गीय अरुण काकांच्या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे काकांच्याबद्दल फार काही बोलावं असं नाही आहे, कारण या शहराने जिल्ह्यामध्ये सर्वांनाच ते परिचित आहेत. आणि काही नावं अशी असतात की जसं शिर्डी म्हटलं की साईबाबांची शिर्डी, तसं नगर म्हटलं की काका कोणतं, अरुण काका. शहरामध्ये अनेकांना आपण काका म्हणतो, पण एकमेव काका कोणतं ते अरुण काका. मला आठवतं 2009 साली विधान परिषदेची निवडणूक होती आणि त्यावेळेला मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो. काकांची फारशी इच्छा त्यावेळेला नव्हती, परंतु राजकीय परिस्थिती अशी आली की त्यावेळेला स्वर्गीय जयंतरावजी ससाने उभे होते आणि स्वर्गीय काका उभे होते. एका अर्थाने त्यावेळेला जिल्ह्यानेच निर्णय घेतला की काका तुम्ही राहा, आणि काका त्यावेळेला पहिल्यांदा आमदार झाले. दुसरी एक आठवण मला आठवते की मी क्रॉम्प्टनमध्ये होतो, त्यावेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होत्या आणि काकांना आम्ही पाहुणे म्हणून त्यावेळेला बोलवलं. काकांचे वेगवेगळे गुण कसे लक्षात येतात पहा, की एक ग्रामीण भागातला संघ तिथं आला होता, त्याला युनिफॉर्म नव्हता. काकांनी ती मॅच झाल्याबरोबर बोलून घेतला आणि त्यांना सगळ्यांना क्रिकेटचा युनिफॉर्म दिला. म्हणजे मला थोडक्यात एवढंच सांगायचं की या ठिकाणी एकच सांगतो की महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत दिला होता. 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट जशी होती की 7 आंधळ्यांना हत्ती जसा दिसला तसं त्याचं त्यांनी वर्णन केलं. ज्या आंधळ्याच्या हाताला पाय लागले तो म्हटला हत्ती खांबासारखा आहे. ज्या आंधळ्याच्या हाताला कान लागले तो आंधळा म्हटला की सुपासारखा आहे. ज्याच्या हाताला शेपटी लागली तो म्हटला झाडूसारखा आहे. काकांचं असंच होतं. काकांना जसे जसे लोकांचे अनुभव काकांच्या बाबतीमध्ये आले तसं तसं वर्णन काकांचं सगळ्या वर्तमानपत्रांनी केलं. कोणी म्हटलं की त्यांना क्रीडा क्षेत्राचा छंद होता, कोणी म्हटलं त्यांना साहित्यिकांचा त्यांनी मदत केली, कोणी म्हटलं की अनेकांना त्यांनी त्या वेगवेगळ्या, म्हणजे जसे काका त्यांना दिसले तशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं. अशा या नगरमधल्या एका असामान्य व्यक्तिमत्वाला मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद.